याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल हळू चाला कोणी कोणाशी न आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरम ग्रह पूजा ते विशोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोति तदखिलं शंभो तव आराधनम अंजनी गर्भसंभूतो वायुपुत्रो सनातनः कुमारो ब्रह्मचारी च तस्मै हनुमते नमः माझी वाणी तुझे वर्णी गुणगान शिवानी तुझे वर्णी गुणगान शिवानी तुझे वर्णी गुणगान शिवानी तुझे वर्णी गुणगान ऐसे दे प्रेम काय करा ऐसे दे प्रेम काय करा याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी बाबा इकडे सर इकडे या बसा इकडे हिशोबाचे ओह्या इकडेच घ्या याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज आपल्या या पवित्र आणि पावन भूमीत जवळजवळ त्रितपूर्ती हा सोहळा संपन्न होता नामयज्ञाचा महापुरुषांचे आशीर्वाद आहेत साधू संतांचा रहिवास आहे या गावाला तशी पुण्यपावन नगरी ही हनुमानजीची कृपा आहे आणि सुंदर वातावरण आहे सध्या कानावर चांगलं पडण्याचं दिवस आहे हे 10-11 दिवस राहिलेल्या या दिवसामध्ये कान मन तृप्त होईल अशा प्रकारची चांगली वातावरण निर्मिती झाली महाराष्ट्रामध्ये दैनी शोचनी असे जे शब्द आहेत ते सध्या इथे जमा झाल्यात त्या शब्दांना आता फार महत्त्व राहिलं नाही इतक्या टोकाला गेलाय महाराष्ट्राचा हा मराठमोळा धर्म जो वाढवण्यासाठी जो रुजवण्यासाठी माझ्या सांतू संताने आपलं आयुष्य समर्पण केलं त्याची सध्या पायधूळ झाल्यासारखं वाटायला लागलंय अतिशय बेकार अवस्था आहे आजची पूर्वी जुन्या काळामध्ये आपण जर पाहिलं मागल्या 50-40 वर्षाची जुनी माणसं आहेत वरच्या गल्लीला जर एखाद्याला अडचण पडली आणि त्याने जर हाक मारली किंवा काही आरोळी ठोकली त्याने तर खालच्या गल्लीपासून माणसं पळत जात होती त्याचं संकट निवारण करण्यासाठी आज ती राहिली नाही परिस्थिती काळाच्या ओघामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे आज कोणी जीवाच्या आकांताने हाक मारू द्या एखादे तर शेजारचा म्हणेल तो आपल्या जातीचा नाही इतकी खालावली मानसिकता आपली आणि हे विष या महाराष्ट्रात ज्यांनी पेरलंय त्यांचं भगवान परमात्मा आयुष्यात कधी भलं करणार नाही विषमतेचं विष समतेला जे आव्हान दिलंय ते आव्हान आमच्या वारकऱ्याने 700 वर्षापूर्वी ते स्वीकारलं होतं उच्च नीचतेच्या भावना कल्पना मनातून बाजूला काढल्या होत्या कोणी या परमार्थामध्ये भगवानच सांगतात आपी चेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थित आहे सा
कोणी या सगळ्यांना इथं अधिकार आहे. अशी ही सुंदर भूमी जिथं समतेचा ध्वज, समतेचा विचार, समतेचा आचार अनुभवायला मिळतो. म्हणून आपल्या सगळ्यांच्या पायावर डोकं टेकवतो. आपण सगळे सुज्ञ श्रोतृवर्ग, माझ्या माय मावल्या, मस्त मृदंगाचार्य, चांगले गायनाचार्य, संगीत विशारद, काही गायलं या मुलाने. मग जन्मालाच ताल घेऊन आला होता का काय कळत नाही. इतकी सहजता होती, सहज. अशा फेकी वगैरे पूर्वी आम्ही वसंतराव देशपांडेच्या ऐकायचो, पण आज तुझ्याकडून ऐकायला भेटलं त्याच्याबद्दल कृतार्थता वाटते आम्हाला. जीवन आहे सुंदर. संगीत ही आराधना आहे, संगीत ही हृदयाची भाषा आहे, संगीत ही वेदांताचं गुज आहे, संगीत हा स्वर्गी नाद आहे, संगीत हे अंतरात्म्याने परमात्म्याला दिलेलं आलिंगन आहे, संगीत दोन जीवाचं मिलन आहे, संगीत रोमारोमातून निघणारी ऊर्जा आहे, संगीत देव आणि भक्ताचा संगम आहे, आणि संगीता वाचून जीवन म्हणजे वृक्ष वाळवंटातून प्रवास आहे. विठ्ठल 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 आणि बाळांनो, दोघांनी तुम्ही फार वाजवलं, अतिशय सुंदर. आमच्यातली कमतरता जाणवली असेल तुम्हाला, नाही जाणवली. तुम्ही किती वाजवा, पण आम्ही जर त्याच्याबद्दल थोडंसं प्रोत्साहन म्हणून जर टाळी वाजवली तर आमची सगळी घराणी नरकात जाते. काय थोडं तरी प्रोत्साहन म्हणून आपल्या कलाकारासाठी, गुणीजनासाठी थोडी गरज आहे हो. काय टाळी वाजवली, थोड्याशा प्रोत्साहन दिलं, आपले गुणीजन आहेत, कलाकार आपले आहेत. हे काम मुसलमानांनीच करावं, हिंदूला नाही जुळत. एखादा साधा गवय असू द्या त्यांचा, त्याला ताल काल सम काही नाही कळू द्या, त्याला ठुमरी येत नाही, गझल नाही, काही नाही, कवाली नाही, पण ऐकणारी जी त्यांची 5-6 लोक 10-5 असू द्या पुढं, हो काही गाव द्या त्यांनी, लगेच ती वाह बहुत अच्छा क्या बात आहे खालून उड्या मारून प्रोत्साहन देणार. आपल्यांना अजून पोलिओ झालाय, काय कळानच काय. अरे इथं नाही टाळी वाजवली ना तर पुढच्या जन्मात टोल नाक्यावर वाजवायची पाळी येईल. मायबाप जरा जपून जीवन जगा. सुंदर आहे. माझ्या या बहिणींचा चेहरे सध्या प्रसन्न आहेत. 7-8 हजार रुपये मिळाले. बरं आहे, आता नंतर एखादा हप्ता आला म्हणजे चांगलं काम होऊन जाईल. मी बी आमच्या म्हातारीसाठी लय आबादलो, पण नाही नंबर लागला. ती म्हणली तिच्या नावावर ट्रॅक्टर आहे, त्यांना नाही मिळत. काय आमच्या वाट्याला वारकऱ्याच्या नाही येत लवकर. काय या बाबतीमध्ये जरा कमकुवत आहेत आम्ही या. पण यांच्या दातृत्वावर जगणारी नाही. आणि एक गोड वाक्य वापरतो तुमच्यासाठी, हे आयुष्यभर ध्यानात ठेवायचं. सरस्वतीच्या पुत्राने कधी आचार सोडायचा नाही आणि लाचार बनायचं नाही. मायबाप लाचार एवढं जीवन जगता आलं ना, काम भागलं. कधीच मनुष्य स्वाभिमानानेच जगला पाहिजे, ताठ मानेनेच जगला पाहिजे. परमार्थ म्हणजे काय? जो अर्थ प्राप्त झाल्यावर या परलोकीचा जीवनाचा प्रवास सार्थ होतो. जीवनाची सार्थकता म्हणजे परमार्थ आहे. म्हणून 11 वर्षानंतर मी आपल्या गावाला आले. हो, एका माऊलीच्या पुण्यस्मरणाला आलो होतो. त्याच्यावर 11 वर्ष थकलोय आता महाराज मी. काकी महाराज हो, काल 77 संपले, 78 लागले. आता आमची सगळं गडी बसलं. आता उभ्याने कीर्तन करायला राहिलंच नाहीत महाराज लोक जुने. बसल्या बसल्याची विठ्ठल विठ्ठल. आणखी 10 वर्षांनी झोपून सुद्धा सांगतील, पण धंदा सोडायचे नाही. लयच बेकार धंदा आहे राव. इतकं असतं काय कुठं. बदामाचा शिरा हाणताल्या कारण बसता खुशाल. गोडेगावला नेली पाहिजे. काय करायचं, हे जीवन आहे काय? मला कधी खंत वाटते. हां,
याच्याबद्दल देवाला दुसरं काही मागतच जायचं नाही, कधीच मागायचं नाही देवाला. कथेची सामुग्री देहवसानावरी, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. हे पंढरी राया, माझं शरीर फक्त तुझ्या भजनासाठी चांगलं ठेव. म्हणून 2 गोष्टी माझ्या आयुष्यात कधीच झाल्या नाही. लहानपणापासून डोकं दुखलं नाही आणि जन्मल्यापासून पोट कधीच दुखलं नाही. दुसऱ्याने ज्यादा खाल्लेलं पाहिल्यावर सुद्धा दुखलं नाही. काही काहींचं तसं सुद्धा दुखतंय, किती खातोय. आता सार्वजनिक आहे, काय ठेवले खायचं. आमच्या भागात 100% अनुदानावर संडासची स्कीम निघाली होती. बाकी कशातलं का खात नव्हती, पण नव्हता हात लावाय पाहिजे. पुसून आणलं ह्याकडे नीती सुद्धा. इतकी वृत्ती बेकार. तो खूप बरा सांगता, देखलिया चिंदी मन धावी, बैसता चोराचे संगती. एकदा काही वृत्ती बघायला झाली की काय नाही, सर्वांच्या पायावर डोकं टेकवतो आणि कथेकडे वळाय हरकत नाही. जीवन हे सुंदर आहे. आज कीर्तन सभेला घेतलेला अभंग, साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्द रत्नांची निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस चढवणारा, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमवेद गाथ्याची निर्मिती करणारा, प्रगल्भ बुद्धिमत्ता, अपार व्यासंग, पारदर्शी तत्वज्ञान, विवेकशील वृत्ती आणि विश्वाला गवसणी घालणारं जीवनाचं एक एक पैलू, भंडाऱ्या भामचंद्र भोरड्या डोंगरावरची साधना, देहासकट वैकुंठागमन, इंद्रायणीचा निर्मल किनारा, देहू नावाचं सुप्रसिद्ध गाव, बोलोबा कनकाईच्या पोटी जन्माला आलेलं हे ज्ञानरत्न, 7 पिढ्या परमार्थाचा वारसा, विश्वंभर बाबापासून तो खूप बरायापर्यंत, ज्याने पंढरीची वारी आणि पंढरी रायाचं चिंतन आयुष्यभर केलं. अशा एका कुलीन शालीन मोरे घराण्यामध्ये ज्याने मराठमोळ्या कुळाला सालंकृत करण्यासाठी नामदेव रायाने स्वतः तुकोबरायाच्या रूपाने अवतार घेतला आणि 96 कोटी अभंग रचलेल्या नामदेवरायाचं अधुरं कार्य 4 कोटी अभंग लिहून शतकोटी अभंग रचना करण्याचं कार्य पूर्ण करण्यासाठी ज्या महापुरुषाने जन्म घेतला त्या श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षर आज कीर्तनाला विठ्ठल तुम्ही आलेलो बहानच नाही मला राहिलं. महाराज, माझा महाराजांचा हा साधारण 35 वर्षापासूनचा संबंध. लय जुळे जिवाळ्याचं ना ती उन्नती होत गेली त्याची, आम्ही तिथंच राहिलो. नशिबाचा भाग आहे ज्याच्या त्याच्या. नाहीतर ह्याकडेने बी लय कष्ट खाल्लं, अनेक ठिकाणी फिरून आता त्रिवेणीश्वरावर स्थानापन्न झालं. समाधान वाटलं, मस्त वाटलं. अशी थोडी माणसं आहेत एका ठराविक टप्प्यावर गेल्यावर, आणि तरीही झालं चालून. हा, त्यांना सावकाश नाही. विठ्ठला विठ्ठला जीवन सुंदर आहे, त्याला अधिक सुंदर बनवायचं म्हणजे परमार्थ. परमार्थ म्हणजे आनंद आहे. तो आपल्यामध्ये उतरवायचा प्रयत्न करायचा आपल्याला. परमार्थात एक एक पाऊल आनंदाने पुढं पडावं.
कितीही कठीण साधना असली तरी ती साधना आपल्याला साध्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रसन्न मनाने त्याच्यावरची आपली वाटचाल कधी थांबवायची नाही आणि एके दिवशी त्या साध्याला गाठायचे आपल्याला. त्याच्यासाठी जीवन मिळाले आपल्याला. फार सुंदर ईश्वराने देतानाच इतक्या सुंदर दिलंय की मला कधी कधी गंमत वाटते त्या नेन त्याची. ज्या परमात्म्याने हे अलौकिक देह आपल्याला दिलाय, या देहामध्ये हात पाय डोळे कान नाक त्वचा इंद्रिय हेच तर आहेतच अवयव, पण ब्रेन आवळ्या एवढ्या आकाराचा मेंदू आणि त्याच्यामध्ये एक बॉबिन घातली ईश्वरानं. रात्रंदिवस ती बॉबिन फिरते. त्याच्यावर एक बेल्ट चढवलाय त्या बॉबिनवर. तो किती लांबीचा आहे. विल्सन नावाच्या जपान शास्त्रज्ञाने म्हटलंय पृथ्वीला 3 प्रदक्षिणा येतील इतक्या लांबीचा बेल्ट एवढ्याशा छोट्या बॉबिनमध्ये. आणि ती बॉबिन मेंदूमध्ये फिट केली. कोणाची 10 वर्ष, कोणाची 20, कोणाची 50, 70, 80, 100, 110, 120 वर्षापर्यंत काही काहीची बॉबिन काम करते. पण आमच्या एका पठ्ठ्याने ती बॉबिन 1400 वर्ष वापरली. मायबाप भंगार होऊन दिले नाही. 1400 वर्ष वापरली. बॉबिन मुद्दाम कळण्यासाठी शब्द वापरला, नाहीतर या कॅम्प्युटरमधला तो सुंदर एक सॉफ्टवेअर आहे. फार ईश्वराने भरभरून दिले आपल्याला. त्याचा विनियोग करायचा आहे. वारकरी तत्वज्ञान महाराज लगेच्या लगे कळत नाही. घटन मटन पटन रज्जून सरपण स्थानून पुरुषन शोक्तीन रजतन सत्ख्यातीन असत्ख्यातीन अनिर्वचने अज्ञानन आवरणन विक्षेपण परोक्षण अपरोक्षण शोकनाशन आनंदावाप्तीन पूर्वमीमांसान उत्तरमीमांसान सांख्यन कनादन गौतमन तोर गडी घरी जात्याल सगळं. हे साधी फिलॉसॉफी. एखाद्या वेळेस सॉक्रेटिस, प्लॅटो, स्पेन्सर, लेनिन, कार्ल मार्क्स, डार्विन, आईन्स्टाईन, शेक्सपियर कळेल मायबाप, पण वारकरी कळण्यासाठी वारकरी व्हावं लागतं मायबाप. वारकरी व्हावं लागतं. तुकोबाराय म्हणले काही नाही होता आलं तर काय हो. होय होय वारकरी वारकरी होय होय वारकरी होय होय वारकरी होय होय पाहे पाहे रे पंढरी पाहे पाहे रे पंढरी काय करावे साधन साधन काय करावे साधन पाहे पाहे जुळायला लागलं हळूहळू. जरा कटू बोलावं लागलं त्याच्यात. मलाही लई कटू आवडत नाही बोलणं वगैरे. न लगे श्रोत्या ते कडसावे ज्ञानोबराय म्हणतात. श्रोत्यांना कडसू नये म्हणजे रागाने बोलू नये असं म्हटलंय ज्ञानोबराय. कारण वक्ता हा श्रोत्यावर अवलंबित. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन. वक्त्याचं वक्तृत्व आहे तेव्हा शेवटी तुमच्यावर अवलंबित. बहुसंख्य माझ्या माता भगिनी या ठिकाणी आल्या. तुमचं किती कौतुक करावं तेवढं थोडंच. बाप्यांना घरी ठेवून का होईना पण आलात तुम्ही. तुमचं मोठेपण आहे. नाहीतरी बऱ्याच बैलांना हिथं आणून तरी करायचे का, काही फायदा नाही त्याचा. नाही बरं सांभाळावं लागतं, काही इलाज नाही त्याला.
दररोज जरी झोकांड्या घेत येत असला तरी वटपौर्णिमेला त्या बाया द्वारा गुंडाळतातच त्या वडाला. आमच्या शेजारची एक बहीण आहे माझी, तिला म्हणलं कशाला द्वारा गुंडाळते, आता ही लय शहाणा आहे का तुझं, 7 जन्म कशाला, ह्या जन्मात टाक द्वारा तोडून. काय करायचं आहे 7 जन्म ही उपाधी लावून घेऊन वगैरे, कसं रा आनंदात राहा आणि जीवन चांगलं जगा. तुमच्यावर आहे संस्काराचं, आणि जागा देत चाला एकमेकाला. जरा मागं उन्हात वगैरे जपून जाईल तर मध्ये जागा न सोडता बसल्यावर लई सांग. पण महाराष्ट्रात अशी जागा एकमेकीला देण्याची सवय नाही ठेवली मागल्या निवडणुकीने. की जे आपल्यालाच पाहिजे असं सगळ्याला वाटतं. मला विचारतात लोक की वेगवेगळ्या पक्षाची, वेगवेगळ्या जातीची, वेगवेगळ्या विभागातून निवडून आलेली एकत्र तरी कशी काय राहतात बाबा. म्हणलं एकाच जंगलात हत्ती, घोडं, खोकड, माकड, बोकड, उंट, ससा, शेळी, लांडगा, साप, मुंगूस सगळं एका जंगलात राहत. पण जंगलाला जर आग लागली तर हरणाला चिकटून वाघ पळवतो पण धरीत नाही. म्हणलं साप मुंगसावून जाऊन द्या, मुंगूस पकडीत नाही. उंदीर बोक्यावून उडी मारतो, बोका धरीत नाही. शेळी लांडग्याला घासून चलते, लांडगा पकडीत नाही. कारण जंगलाला प्रत्येकाला वाचायचं पडलं, त्याच्यासाठी हे अवलादी आरडत्यात रोज. आता त्याचं वाचायचं आहे प्रत्येकाला. कुठपर्यंत पळवाटा काढणार. जीवनात एकच वाट चांगली की ती म्हणजे परमार्थाची. मायबाप येण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, याच मार्गाने जायचं. म्हणून कालेच्या कीर्तनामध्ये अवांतर काही सांगू नये. काय सांगावं कालेच्या कीर्तनामध्ये, तो कोब्बराय सांगतात, भगवान परमात्म्याच्या चरित्र ते उच्चारावे देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. मेलेल्या जनावराचं चमडे पकवाजा लावलेलं, वादी, शाईपूड, खोड, मेलेल्या जनावराचं. पण परमार्थाला पोषक बोल काढता येते भजनाला. मेलेल्या जनावराचं चमडं परमार्थाला पोषक बोल काढतंय, हे जित्या जनावरांना सांगावं लागतं. ते दुर्दैव आहे आमचं मायबाप. कधीतरी बस झोकून द्या, मोठा होता. भारी भारी वगैरे. हे तर माझ्या गुरुजींचाच चेला आहे. तू कुठं शिकला माहीत नाही बाळा. हे गुरुजीकडं जगदळे गुरुजींकडं होतं शिकायला वगैरे. माझी शेकडो कीर्तनं गुरुजींनी वाजवली. अतिशय माझ्यावर प्रेम. काही मोठी माणसं प्रेम करतात ह्या म्हातारीवर. थकलंय आता थोडंसं. बरीच जण महाराज लोक सांगतात कीर्तने आता भास्कर की लय झालं म्हणले, पण धंदा सोडू वाटत नाही हो. बसून काय करतं. कोणी गुहेत पडून राहिलेल्या वाघाच्या मुखात काय शिकार जाऊन जात नाही, त्याला बाहेर निघावंच लागतं. आणि हा तो परमार्थ आहे. हा आनंद कुठं मिळतो? स्वर्गात तरी आहे का हा आनंद? स्वर्गातही नाही. पहिलं होतं स्वर्गात सुंदर चिंतामणीच्या सडका, कामधेनूची खिल्लारं, कल्पतरूच्या बागा, रंभा, उर्वशी, मेनका, चौफुला, नटरंग, दंगल, बाहुबली, पुष्पा, गौतमी, सगळी स्वर्गात होत. आता राहिलं नाही. सुख सोहळा स्वर्गी नाही, नाही. सुख सोहळा स्वर्गी नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. शिक्षण काय झालं आपलं?
मोनालिसा हे नाव कधी ऐकलं? काय बोललो मी? मोनालिसा. तुम्ही मोनालिसा हे नाव नाही ऐकलं तुम्ही? तू ऐकलं? काय मोठे बोल. दादा मला शिकव. मोनालिसा नावाचं एक चित्र आहे. ते चित्र लिओनार्दो विन्सी नावाच्या चित्रकाराने काढलेले. हे मी का सांगतो इथं मधीच, ते चित्र काढून तयार झाल्यावर त्याने दाखवलं काही स्नेही माणसाला, काही जाणकारांना, आणि प्रत्येकाच्या प्रतिक्रिया विचारल्या. त्याच्यावर कोणी सांगितलं चांगलं आहे, सुंदर आहे, मस्त आहे वगैरे वगैरे. पण एक जण म्हटला थोडं डार्क पाहिजे होतं. कळलं तुम्हाला? त्याच्यावर लिओनार्दो विन्सी हसले. ते म्हणले तुझं म्हणणं बरोबर आहे, पण पुन्हा या चित्रावर ब्रश फिरवणं म्हणजे असणाऱ्या मूळ कॉफीचं वाटोळं करणं आहे. कळलं तुम्हाला? तशी एखादी चाल चांगली झाली कुणासाठी सांगतो इतक्या वेळी मी, आणि त्या मागच्याने जर त्याचा गोंधळ केला ना तर डबल ब्रश फिरविल्यासारखं होतं. म्हणून जपून राहायचं. विठ्ठल भगवान परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करायचा. मुळात परमात्मा या भूतलावर काय कारणास्तव येतो? आपल्याला श्रीमद भगवद्गीतेतील 2 श्लोक सगळ्यांचे पाठ आहेत. परित्राणाय साधूनाम विनाशाये च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थायाम संभवामि युगे युगे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. संत आणि भगवंत याच्यासाठीच या भूतलावर अवतार घेतात. कशाला? महाराज सांगतात धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, करणे पाखंडा खंडन, करणे पाखंडा खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन, करणे पाखंड करणे पाखंड करणे पाखंड धर्म रक्षावयासाठी करणे आटी आम्हाशी वाढवाया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. एवढ्यासाठी भगवान कुठं अवतार घेत एवढं जाता जाता सांगून जात. एखादी नक्षलवादी असो, एखादी अतिरेकी संघटना असो, या संघटना जर संपवायच्या असतील तर अवतार बाहेर घेऊन चालत नाही. त्याच्यातच त्याचा जन्म व्हावा लागतो, त्याच कुळामध्ये. म्हणजे मग त्या कुळाला बेचिराग करण्याचं सामर्थ्य त्याच्यातही असतं. जाऊ द्या, एक छोटं उदाहरण सांगतो आणि काम भागवत. महाराज आपल्याकडं बांबूची बेट आहेत. कुठं इथे या गावात असते ना एखादं दुसरं बांबू, म्हणजे कळा किळो म्हणतो आपण त्याला. ते कोंब निघाल्या 1.25 हात निघतो जमिनीतून वर आला. बांबूच्या बेटा शेजारी कोणी झोपत नाही असं सावलेलं त्या. कारण झोपला आणि एखाद्या वेळेस तो कोंब पाठीतून पोटातून वर येईल इतका कहार असतो. तो वरच्या बाजूला सोनेरी कलर असतो त्याला. जरा बारकाईने बघा उद्या जाऊन. आणि तो हळूहळू मोठा व्हायला लागला तो बांबू की त्याचा कलर बदलतो आणि हिरवा होतो. मग आणि पुढं आणखी जरा मोठा झाला जास्त की तो पांढरसर रंगाचा होतो.
मी बांबूचा काही सोयरा नाही इतकं वर्णन करायला, पण ते बांबू मोठा झाला आणि असे 50-50 बांबू एखाद्या बेटामध्ये असले आणि वारा सुटला, कळलं तुम्हाला, की 2 बांबू एकमेकावर घासतात, काय होतं, आणि सततच्या घर्षणाचा परिणाम काय, सतत घासत राहिली लाकडं तर काय होतं, अग्नी लागतं. मग आधी बेटाला लागतो, कळलं तुम्हाला, आणि मग महाराष्ट्राला आग लागती, कळलं तुम्हाला, हे नाही कळत. हे अग्नी त्या बेटातूनच जन्माला येतो, आधी बेट संपवतो आणि मग बाकीच्यांना संपवायचा प्रयास करतो. तसं भगवंताने विचार केला की जन्म घ्यायचा आहे ना, ज्यांना संपवायचं आहे त्यांच्याच कुळामध्ये. वसुदेवा देत देवकी बहीण, लग्ना माझी विघ्न ओढवले. वसुदेव देवकीचा विवाह झाला, लग्न थाटात पार पडलं, वरात निघाली, आकाशवाणी झाली, कंसा तू जिची वरात घेऊन निघालाय तिच्या पोटी जन्माला येणारा आठवा तुझी कायमची वरात काढेल. कंसाने विचार केला की आपल्या बहिणीच्या पोटी जन्माला येणारं संतान आपला वैरी असेल तर ही बहीणच जिवंत ठेवायला नको, म्हणून त्याने खसकन मेण्यातून तलवार काढली आणि मारायला हातात धरिला वसुदेवे, हातात धरिला वसुदेवे, हातात धरिला वसुदेवे, हातात धरिला वसुदेवे. घेऊनिया खड्ग माराया धावला, घेऊनिया खड्ग माराया, घेऊनिया खड्ग माराया धावला, हातात धरिला वसुदेवे, हातात धरिला वसुदेवे. वसुदेवाने कंसाचा हात वरचीवर धरला, मारू नको म्हटलं, हिच्यापासून तुला भीती नाही, हिला होणाऱ्या संतानापासून भीती. मी शब्द देतो की हिला होणारं प्रत्येक संतान मी तुझ्या ताब्यात आणून दे. कंसाचा विश्वास होता वसुदेवावर, कारण तो कधी खोटं बोललाच नाही. कुठेही भगवान जन्म घेत नाही. माऊलीला एकाने विचारलं, इतक्या बाल्य अवस्थेमध्ये आपल्याला ही ज्ञानेश्वरीची अक्षरं कशी लिहिता आली? त्याच्यावर माऊलीने सुंदर उत्तर दिले, सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, म्हणून हे महाद्वीप पातली प्रभू. सत्य बोलण्याचं अनंत कल्पापासून आम्ही पुण्य करत आलो, म्हणून माझ्या मुखातून ही अक्षरे निघली. ही अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकलिका प्रकाशली. ज्ञानोबराय सांग, माऊली सांग, काय मजा आहे, म्हणून काय काळजी करू नको. पण कंस हुशार होता, बंदी शाळेत ठेवलं त्याने. पहिलं मुलगं झालं, नेऊन ठेवलं कंसाच्या समोर ठराविक काळानंतर. पण गंमत अशी, त्या मुलाकडं पाहून कंस हसला. काही काहीचं हसणं बी भयानक असतं. भयानक म्हणजे उपहासाने असतं, ते प्रेमाने नसतं. काही सगळी माणसं प्रेमाने हसतात असं कधीच गृहीत धरायचं नाही. त्यातली काही त्या व्यक्तीला पागल ठरवून बी हसतात. माझं कर्जतला मोठं भव्य मंदिर आहे, जवळजवळ 2.5 कोटी रुपये खर्च करून मंदिर बांधले. पाणी नव्हतं गेल्या वर्षी, म्हणून बोर घेतलं, 350 फूट नेलं बोर महाराज, पाणी नाही लागलं. रस्त्याने आलेली 5-6 लोक माझ्याजवळ, महाराज गेलं काय फेल, गेलं का? आता ह्या हसणं बरं आहे का? म्हणजे मी 40-50 लाखाला मातीत, आपल्या 35-40 हजाराला मातीत गेलोय आणि त्याचं स्वागत हसणे. कंसाने विचार केला की बस, माझा मृत्यू 8व्या मुलाकडून आहे आणि पहिल्याला मारून पाप कशाला करू, घेऊन जा या मुलाला. मुलगा घेऊन आला,
घेऊन आला कंस. बंदी शाळेत वसुदेवाने मुलाला आणलं आणि देवकी मातेच्या जवळ ठेवल्यावर देवकी माता म्हणते माझा भाऊ वाईट नाही हो, आकाशवाणीमुळे घोटाळा झाला. त्यावर सावधपणाने उत्तर दिलं वसुदेवाने. तो म्हणतो दुर्जनाची नम्रता हा सज्जनाचा काटा काढल्याशिवाय राहत नाही. दुर्जन माणूस नम्र झाला की सज्जन संपलं म्हणूनच समजायचं. मग वर देवांची सभा होती. कंस पाप करत नाही तोपर्यंत त्याचं माप भरत नाही. मग काय करावं? मग त्या काळचा एक पत्रकार नारद नावाचा, तो म्हणला कशाला सभान काय, मी जाऊन हे काम करतो. तो खाली आला कंसाच्या दरबारात. कंसाने त्याचं स्वागत केलं. नारदा कुठून आला? म्हणलं स्वर्गातून. हातात काय? म्हणलं फूल आहे. ते त्याने कंसाच्या हातात दिलं. कंसाने ते फूल पाहिलं, नाकाला लावलं. म्हणलं वाह काय सुगंध आहे. ते म्हणला सुगंध काय पाहत, याला पाकळ्या किती त्या मोज. कंसाने त्याच्या पाकळ्या मोजल्या तर 8 भरल्या. ते म्हणलं 8 आहेत. मग याच्यातली पहिली कोणती आणि 8वी कोणती सांग. आणि इथंच कंसाची चक्र फिरली. पहिलं मुलगाही 8वा असू शकतं. पळत कंस आला आणि त्याने 6 मुलं मारली. 7वा योगमायेने नेला. 8व्यांदा परमात्मा बंदी शाळेत जो अजन्म आहे, ज्याला जन्म नाही मृत्यू नाही, असा आज अव्यय आनंद असणारं हे स्वरूप जन्माला आलं. तो तिथी दशरथे मारिला तोचे होता मास. श्रावण महिना, वद्याष्टमी, बुधवार दिवस, वसुनाम तिथी, रोहिणी नक्षत्र आणि भगवंताने अवतार घेतला. महाराज त्याचं वर्णन करतात. शुक सांगत परीक्षित सुख सांगत, परीक्षित सुख सांगतसी. परीक्षित सुख सांगतसी, वसुनाम तिथी बुधवार आसे, सुख सांगत से परीक्षिती, सुख सांगत से परीक्षिती, सुख सांगत से परीक्षिती. वसुनाम तिथी बुधवार सुख सांगत ते परिस्थिती, सुख सांगत ते परिस्थिती, सुख सांगत ते परिस्थिती. मुलगा जन्माला आला ते 8 वर्षाचं. सगळ्यांना कथा माहिती आहे. थोडीशी विठ्ठला 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 विठ्ठल 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 मुलगा जन्माला आलं आणि त्याने एकदम आईला सांगितलं मला या ठिकाणी ठेवू नका, लवकरातली लवकर मला गोकुळाला नेऊन पोहोचा.
वसुदेव बोलतोय की आमच्या हातापायात बेड्या आहेत, कसं न्यायचं? भगवान बोलतात मी असल्यावर बंधनं कुठली? बंधनापासून उकललेल्या गाठी, अरे बंधनच नाही, मुक्त नावाची अवस्था आणि गोकुळामध्ये जाण्याचा मार्ग वसुदेवाचा मोकळा झाला. काय दारं उघडलीत बंदीशाळेची, कुलप गळून पडली, बेड्या निखळल्या आणि टोपलीत घालून भगवान परमात्म्याला घेऊन वसुदेव यमुना पार करायला लागला. पण काय गंमत, पाणी वाढत होतं यमुनेच आणि यमुना मैयाला वाटत होतं की भगवंताच्या पायाला मिठी मारावी. गळ्या इतकं पाणी आल्यावर भगवंताने पदस्पर्श केला, यमुना जळाला, नदी दुभंगली, गोकुळात प्रवेश झाला. आदला बदल झाली मुलांची, मुलगा ठेवला, मुलगी घेऊन आली. वसुदेव सकाळ झाली होती, दोन्हीकडचंही वातावरण पहिल्यासारखं होतं. बंदी शाळेतलंही वातावरण आणि गोकुळात मात्र मुलगा झाल्याची बातमी ही इतकी वेगाने पसरली की त्या बातमीने आनंदाच्या लहरी गोकुळामध्ये पसरल्या होत्या. इतका आनंद झाला गोकुळामध्ये की त्या सुखाला पारावार राहिले नाही. गोकुळच्या सुखा, गोकुळच्या सुखा, गोकुळच्या सुखा, गोकुळच्या सुखा, गोकुळच्या सुखा, पार नाही लेखा, नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, घरी बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. आनंदाला काही पारावार राहिला नाही. आनंद फार काळ राहत नाही टिकून. गुलाल थोड्या काळ असतं, पुन्हा बेकार स्थिती असते. गुलालाचा काळ हा ठराविक आहे, पण बाकीचं सगळं दुःखातच काढावं लागतं. पण आनंद गोकुळात झाला, त्या सुखाला पार राहिला नाही. भगवान आला, कुणाला चिंता नाही, दुःख नाही. काय सुंदर बाळक्रीडेत वर्णन आलंय त्याचं. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे, देव आला घरा नंदाच्या गावा, धन्य त्यांच्या दैवा देव आले म्हटलंय. देव घरी आल्यावर काय आनंदाला पारावार नाही, म्हणून असा आनंद झाला. हा आनंद ठराविक काळ असतो. परवा दिवशी मला एक रस्त्याने जाताना 100ची नोट सापडली. बरं वाटलं.
7-8-10 लोकांना सांगितलं 100 रुपये सापडले म्हणून. संध्याकाळपर्यंत ड्रायव्हरला सांगितलं. पण काल एक 500ची हरवली, कळलं तुम्हाला. गार झालो. हे खिसा बघ, ती डायरी बघ, ही बघ. ड्रायव्हर म्हणला, अण्णा काय बघत आहे? म्हणलं लावून ठेवली ती सापडानाच. दुःखातल्यात गिळावं लागतं आणि सुख उधळावं लागतं. तसं सुख झालं गोकुळामध्ये. काळ निघून गेला. नामकरण विधी झाला. क्रोया धातूपासून जन्माला आले कृष्ण नाव पडलं. पाहता पाहता ही बातमी ज्यावेळी बाहेर पडली, हो, नंदाला मुलगा झालाय, गोकुळाला राजा मिळालाय, आत राहत नाही हा आनंद. हा आनंद कोणाला तरी सांगावं वाटतं. एक गवळण दुसऱ्या गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, 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 पुत्र झाला खंडाळ्याच्या घाटात गाडी लागली झालं. आनंद आहे अतिशय. काय मजा असते एक जीवनातली, नाही केवढा आनंद मिळून जातो इथं. हां, काही कृष्ण पाहता पाहता रांगायला लागला. रांगताना सुद्धा भगवंताने चरित्र केलंय. रांगत रंगणी, रांगत रंगणी चोरित लोणी, रांगत रंगणी चोरित लोणी, धावून धरिसी गवळणी, धावून धरिसी गवळणी, तिची चरणी रेती गराणी, चरणी रेती गराणी, यशोदे साजनी, यशोदे साजनी, दही दूध भक्षुनी कमाल केले, नवल देखील साजनी, कृष्ण आरवा परतोनी मागे आरवा आरवा परतोनी मागे तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगणात तोम्या देखील. सई अशा भगवंताने बाल्यावस्थेमध्ये क्रीडा केली आणि जरा थोडं चालायला वगैरे यायला लागल्यावर हळूहळू अंगणात आला आणि त्याने एकदा माती खाल्ली. बळीराम दादाने पाहिलं कृष्णाने माती खाल्ली. पळत जाऊन त्याने यशोदा मैयाला चुगली केली की मैया कृष्णाने माती खाल्ली. हातामध्ये काठी घेऊन यशोदा मैया बाहेर आली आणि त्याने कृष्णाचा हात धरला. कृष्णा माती खाल्ली का? त्याने आपल्यावरचा आरोप धुडकावीत लावीत म्हटलं, बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा हो बळीराम दादा, खोट बोलतो बळीराम दादा, खोट बोलतो बळीराम, घेतो माझ्यावरी नाही खाल्ली गमी माती, आई गाई नाही खाल्ली गमी माती, आई गाई नाही खाल्ली गमी, नाही खाल्ली गमी, नाही खाल्ली गमी.
खाल्ली नाही. एक गोष्ट जीवनात लक्षात ठेवायची, ज्या जन्मभूमीत आपण जन्माला आलोय तिथली चिमूटभर का होईना माती खात जावी. म्हणजे त्या मातीशी गद्दारी करत नाही माणूस, प्रामाणिक राहत. बाम पुरंदरेने एके ठिकाणी म्हटलंय, तुम्ही जर कधी घोडखिंडीत गेला, जिला पावनखिंड या नावाने ओळखलं जात, तिथली माती जरी घेऊन तुम्ही कानाला लावली तर मातीतून आवाज येईल, पोहोचला का रे शिवबागडावर, झाला का रे तोफेचा आवाज. ऐकायला इतिहासाचे कान लागतात. मरगाळलेली मन, नेहबळाट बुद्धी आणि बोळचाट गडीने कधी इतिहास वाचायचा होय? त्याने बायात बसून घास खुरपायचा. दलिंदर कुठलं बेकार. म्हणजे काय आनंदाने जीवन, काही पुरुषार्थ काय आहे का नाही. कृष्ण मोठा झाला होता, त्याने भोवतालची परिस्थिती पाहिली, मुलांच्या तब्येती पाहिल्या. मुलं कृश होती. दह्या दुधाचं एवढं उत्पादन आपल्याकडं होऊ नये, ही आपली सवंगडी इतके कमकुवत कसे. शारीरिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत ही मुलं पाहिली होती. त्याने सांगितलं, बाळांनो, अरे गड्यांनो, दोस्तांनो, तुमची तब्येत इतकी का खालावली. त्याने फार उत्तर सुंदर दिलं. ते म्हणले, भगवान कृष्णा, आमचं दही दूध लोणी मथुरेच्या बाजारला जात आणि आमच्या वाट्याला फक्त ताक येत. मग असं करा, तुम्ही माझ्या संघटनेत सभासद व्हा. म्हणजे तुझ्या संघटनेमध्ये सभासद जर झालो आम्ही, बस. पण कसं व्हायचं. भगवंताने या संपूर्ण सवंगड्याला, गोपाळांना आव्हान केलं. त्या अभंगाचं पहिलं चरण आहे. माझ्या संघटनेमध्ये तुम्ही समाविष्ट हो. कृष्णा, तुझी रे कोणती संघटना. ग्वाल बाल चौरे संघटना. ग्वाल म्हणजे गवळी. गवळ्याच्या लहान मुलाने चोरी करायसाठी केलेली संघटना होती. कृष्णा, तुझ्या संघटनेमध्ये जर आम्ही समाविष्ट झालो, सामील झालो,
तर तू आम्हाला पोटभर खाऊ घालशील, यावर उत्तर म्हणून अभंगाचं दुसरं आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी भगवान कृष्ण सांगतात, आज मी तुम्हाला पोटभर खाऊ घालतो. त्याच्यावर पोरं खुशीने नाचायला लागली. कृष्ण, आम्हाला माहीत आहे तुझ्या घरी 9 लाख गाय आहेत, तो आम्हाला पोटभर खाऊ घालणार. कृष्ण त्यांच्याकडून बघून हसला. तो म्हणला, बावळट आहेत तुम्ही, मी तुमचा नेता, मी तुमचा पुढारी, लीडर, सेनापती, आणि आम्ही आमच्या घरचं कधी दुसऱ्याला खाऊ घालायचं असतं का रे बावळटांनो म्हणलं. तिसऱ्याच्या घरावर फात्या टाकून आम्ही चौथीकडं दान करणारी जात, आम्ही आमच्या घरचं नाही, तुम्हाला चोऱ्या करावं लागतील. कृष्णा म्हणला, चोऱ्या करायच्या म्हटल्यावर साहित्य काय काय लागेल? म्हणजे वस्त्रगाळ माती, सराटे, खडे, काठी. कृष्णा, या साहित्याचा या चोरीशी काय संबंध? एखादी गवळण पाठलाग करायला लागली तर तिच्या डोळ्यामध्ये धूळ टाकायची, आणि तशीच जर पळायला लागली पाठलाग करत तर सराट टाकायचं. चप्पल घालायला वेळ नसते त्यावेळेस. सराटा म्हणजे एक काठ्याचा प्रकार आहे. तुमच्याकडे आहेत का नाही? प्रत्येक गावात 4-2 असतात नाही कसं. कसाही टाकला तरी 90 अंशाच्या कोणावर उभाच असतो तो काठा. म्हणून लहानपणीच उपटीत जावं सराट, आणि मोठं झाल्यावर गोळा करून पिटवीत जावं. ही जातच नको समाजात ठेवायला, विघातं काही ते. आणि खडा वर हाणून पाहायचा डेऱ्यावर, खण वाजलं की मोकळा आहे म्हणायचं. खण खण, इतक्या जोरात म्हणल्यावर डोकं फुटल माझं. तिकडं दाबून धरण थोडंसं हाण हळूच, अजून थोडं मोकळं अंग असं. आणि बद म्हणलं की इकडं दाबा, अलीकडं टाक, पलीकडं टोका अंग असं. दचकलो मी. तर मोठी गंमत आहे. आणि खडा मारून पाहायचा, आणि हात नाही पुरला तर खालूनच काठीने होल पाडायचं. कृष्णा म्हणले योग्य आहे, पण आत कसं जायचं? आत तर
सव्वानं लहान आहे, होल लहान आहे त्या घराला. ते म्हणले मला एक मंत्र येत, तो मंत्र म्हटला की आपण सगळीजण आत जाऊ. ते म्हणले कृष्णा पण डोळं झाकावं लागतील तुम्हाला. कृष्णाने सांगितलं. सगळ्या पोरांनी डोळं झाकलं आणि कृष्णाने मंत्र म्हटला, काली काली महाकाली बालबाल किरकाली विद्यांकर पाव शंकर माता जो आनंद करी सोने करतरी काली कुचे कला खप्पन मैं चली मड़े में सान मेरे साथ बहरान लेके लीला करना माज पड़े 4 चक्कर लवे कड़ा दष्टमष्ट चंडा चपाटा 300 काल क्वा 60 कोस करे चलो मंत्र ईश्वर बादशाह गुरु गोरखनाथ बुआ का मंत्र साचा छो. तुम्हाला ज्ञानेश्वरीत गाथेत ही सापडायचं नाही बाबा. त्या जादूगाराला 500 रुपये देऊन लिहून घेतला दांत्यासाठी. काय मोठी गंमत आहे. ए कोण बोलताय रे ती? विठ्ठला 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 विठ्ठला. आत पोरं सगळे सूक्ष्म रूपाने भगवंताने त्या ज्या खोलीमध्ये दही दूध लोणी सगळ्या गवळणीने एक गट्टा ठेवलं होतं. आत एक म्हातारं झोपवलं होतं आणि कृष्णाने सांगितलं त्या कोपऱ्यात जे म्हातारं झोपलंय त्याने परवा माझा कान धरला होता, काल गाल धरला होता. आज मी दही दूध लोणी खायचं झालं की ताकाचा डेरा मी त्या म्हाताऱ्याच्या डोक्यात घालणार आहे. पण कृष्णा म्हणजे आम्ही बाहेर गेलो घाल, नाही तर मार खावा लागल. काही पोरं पळत होती, काही मोठ्याने बोलत होती. कृष्णाने सांगितलं पळायचंही नाही आणि मोठ्याने बोलायचंही नाही. हळू हळू चला, 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 हळू हळू चला. कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, पोट भरी, पोट भरी. ठल विठ्ठला हा विठ्ठल 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 विठ्ठल. हरे विठ्ठल 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 विठ्ठल. जाऊ द्या इकडं बघा माझ्याकडे. चालत राहतं काय थोडंफार असं एखादं दुसरं. अवघड काम आहे. हे कर ठल
नेता आला का एखादा? आहे का बसायला थोडा वेळ टाईम? कारण बहुतांशी नेते विचारून जातात येतो महाराज लयच आहे, कारण तिकडं माणसं मातीत घालायची असतात ना. चलत राहतं, असंच असतं. जीवन सुंदर आहे. मला थोडीशी चक्कर आल्यासारखी झाली, ते घाम आला मला थोडासा. नाही आता काय करायचे, फॅन लावून आता वर लावा फॅन. स्वर्गात गेले हो. काय गंमत आहे ना मोठी. नेतेला काही खेळ आवडत नाही, काही आवडतं असं आहे. आज मी तुम्हाला पोटभर खाऊ घालतो. कृष्णाने सांगितलं फक्त हळूहळू चाला. या शब्दाचा अर्थ असा आहे, पिपिलिका मार्गाने जा, हळूहळू ढाळे ढाळे मग केतुलेने एक वेळे फळाशी. दोन मार्ग आहेत परमार्थामध्ये, एक विहंगम आणि एक पिपिलिका. विहंगम म्हणजे पक्षी फळाशी झोंबे जायचं, पक्षासारखा आणि एक मुंगीसारखा आहे. इथं नवविध भक्तीच्या मार्गाने जायचं. जाऊ द्या, हा विषय विस्तारित करण्यापेक्षा कृष्णाने खडा मारून पाहिला की बद वाजायचा डेरा. सगळे डेरे भरलेले होते, पण हात पुराणा म्हटल्यावर कृष्ण पेंद्याच्या खांद्यावर बसला तरीही त्या डेऱ्यापर्यंत हात भागाना त्यांचा जायना. मग हातामध्ये काठी घेतली आणि खालून होल पाडलं. धार लागल्यावर कृष्ण वंजळीने प्यायचा आणि कोपरावरून ज्या धारा चालल्या होत्या त्याच्यावर बाकीच्या गळ्याचं भागायचं. फार जुन्या काळापासून हीच परंपरा आहे. चेअरमन वंजळीनी, सभासद कोपराव. मतदार मिली, इलाज नाही झाला. ते काळाचा ओघ आहे असा. नाही हे आता आराधलंच पाहिजे 10-5 दिवस. एवढं कुणी प्रत्येकाने आपापल्या परीने आकर्षण मतदाराचं केलं पाहिजे, जहाजा लावल्या पाहिजे, त्या ढाबं खुलं केलं पाहिजे, सगळं चांगलं झालं पाहिजे राष्ट्राचं. ही सुधारायला पण 1-2 वर्ष लागतं. हे आता फुकाटचं भेटतं प्यायला, मग इकाचं पिऊन जेमणी घालवावं लागतात बऱ्याच जणाला. आधी ही इथं मिळतं ते. कधीतरी एकच गोष्ट पाहत जावी. राम गणेश गडकर यांच्या एकच प्याल्यामध्ये तळीरामनी एकच पहिला घोट, बस आयुष्य बर्बाद होतं मायबाप. आणि एक गोष्ट सांगतो, मी मगाही बोललो ना आत्ताही सांगतो आपल्याला, गुलामगिरीचं जीवन जगण्यापेक्षा स्वाभिमानाने थोडा काळ जगता आलं तरी वाद झालं, बाकी काहीच करायचं नाही. म्हणून तेवढं जीवन जगता आलं ना तेवढंच जगा. काय करायचं आहे त्या तसल्या जीवनाला. म्हणून होल पडलं, सगळी पोरं तृप्त झाली. कृष्णाने पुन्हा मंत्र म्हटला आणि सगळी पोरं बाहेर पडली. पण पेंद्याच्या मनात संशय आला की डोळे झाका म्हणल्यावर कृष्ण आत कसा नेतोय बाहेर कसा आणतोय. म्हणून त्याने अर्धा डोळा झाकला ना अर्धा असा उघडला. पेंद्या सवण्यातच गुटला, वर निमा खाली राहिला निमा. कृष्णाने ताकाचा डेरा म्हाताऱ्याच्या डोक्यात घातला, गडगे गळ्यात. म्हातारा किंचाळलं, गवळणी बाहेरून आत आल्या. दह्या दुधाचा रबडा झाला होता, 2 पाय लोंबकळत होते. तिथल्याच काठीने इतकं झोडापलं पाय त्याचं खालून. किती आरडला तरी आवाज खाली येत नव्हता, कारण माईक खाली बोंगावर राहिलेला. तुझं नाही रे बाळा, अशी एक अवस्था झाली.
शेवटी त्याने कृष्णाचा धावा केला आणि कृष्णाने त्याला आपल्यामध्ये आणलं. पण सगळ्याच्या मागं चालायचा पेंद्या. कृष्ण म्हणला, पेंद्या मागं का राह? म्हणला, पाय बघ ना किती सुजल्यात. म्हणला, काय केलं होतं? म्हणला, अर्धा डोळा झाकला ना अर्धा उघडा होता. म्हणलं, मग तसलं केलं इतकं दणकं कुणालाही खावं लागतात बाबा. म्हणलं, डोळा मारणं, डोळा घालणं, डोळा मोडणं, याच्यात आणखी 8-8, 10-10 पोटभेद पडतात. डोळा आमची राधा रस्त्याने चालली तरी डोळे मारीत नाही शब्द वापरला. डोळे मोडी वारियाने कुंडल हाले आणि डोळे मोडीत राधा चाले. मोडीत या शब्दाचा अर्थ एखादी गोष्ट मोडीत निघाली की तिची किंमत संपून गेली. पाहता पाहणे दोरे सारोने या, पाहता पाहणे तो हरे श्री हरी दृश्य वस्तूला घेऊन दर्शनासकट संपला असा त्याचा सरळ अर्थ. कृष्णाने गोकुळात बऱ्याच खोड्या केल्या. कोणाची दाढीविणीची गाठमार, कुठं कोणाची वासरं सोडून गाढवं बांध वगैरे अनेक खोड्या आहेत त्याच्याबद्दल. म्हशीपत्र शिंदवाटे. शेवटी गवळणी गोपी तक्रार केली यशोदेमाईकडे, या गोकुळात राहावं का जावं? यशोदे कृष्णाशी सांगावे, गोकुळी राहावे का जावे? मग शाळेत घालायचं ठरलं. त्या काळची हा म्हणजे गाई गोपाळांना घेऊन भगवान परमात्मा यमुनेच्या किनाऱ्यावर आला. त्या ठिकाणी त्याने खेळ खेळले. होतो तो वाट्या पाट्या, लगोऱ्या, विटी दांडू. हमामा पोर हमामा घुमरी वाले हमामा, हमामा पोर हमामा घुमरी वाले हमामा. भक्त भक्ती भक्त पोर त्रिगुण खेळ मानू, भक्त भक्ती भक्त पोर त्रिगुण खेळ मानू. हो खेळे विटी दांडू पोरा, खेळे विटी दांडू, खेळे विटी दांडू पोरा, खेळे विटी दांडू. भक्त भक्ती भक्त पोर त्रिगुण खेळ मानू, खेळे भौराग बाई भौरा, खेळे भौराग बाई भौरा, खेळे भौराग बाई भौरा, खेळे भौराग बाई भौरा. या राधिकेचा, या राधिकेचा नवरा नवरा नवरा, खेळे भौराग बाई भौरा, अलीकडं कुणी कशावर बी जगत आहे. कुणी काही म्हणते, कुणी गुबडावर म्हणते, कुणी वालीवर म्हणते, कुणी पिंगळ्यावर म्हणते. काय पिंगळा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटी वा काळ बांधून येईल, सरते शेवटी वा, सरते शेवटी वा
लय उशिरा ताव आलाय आपल्याला. मोठी गंमत आहे. चालत राहतं. काळाच्या ओघामध्ये क्रमशः बदल होतं. हा बदलाचा भाग आहे. क्रांतीचा काळ आहे सध्या, चांगलं आहे. म्हणून खेळ खेळून पोरांना भुका लागले होते. खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. आता खेळण्यात काय आनंद राहिला नव्हता. काय करावं? एक वेळ भगवंताचं टाहो फोडून नाव घ्यायचं. रामकृष्ण टाहो नित्य फोडे, रामकृष्ण टाहो नित्य फोडे, रामकृष्ण टाहो नित्य फोडे. न सोडी रे भावो टाकी रे संदेह, न सोडी रे भाव टाकी रे, न सोडी रे भाव टाकी रे संदेह, न सोडी रे भाव टाकी रे. रामकृष्ण टाहो नित्य फोडे, रामकृष्ण टाहो नित्य फोडे, रामकृष्ण टाहो नित्य फोडे. एकच रावण बाप्पू असा होऊन गेला जे उलट म्हणत होत. अलीकडे रावणाचं माप काढतात आमची महाराज लोक. रावण असा होता तसा होता, तुझ्यापेक्षा बरा होता. रावणाची काय बरोबरी. 80,000 बायका सांभाळल्या त्याकडे, 1.25 लाख नातू, 1.5-2 लाख पोरं, एकट्याची भावकी इगळी. खरा असल्या सीझनला पाहिजे होता रावण. घरच्या मतावर 10-12 जागा आणल्या असत्या त्यांनी. आणि विधानसभेत बसला असता एक गट, रावण गट नावाचा. ह्यांनी त्याला सुद्धा मिसळून घेतला असता गटाला. काय सांगायचं. काळाच्या ह्या सगळ्या मजेत चाललंय. बघायचं. रावण म्हणजे संस्कृतचा महाराज गाडा पंडित होता. त्याने लिहिलेलं संस्कृत मोठ्या मोठ्यांना वाचा येत नाही. एखादा नमुना सांग काय. जटाटवी गलज जल प्रहपावितस्थले गले लंबे लंबे ताम जंग तुंग मालिकाम डम 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 निनाद वट डमर वयम चकार चंड तांडवम तनो तुन शिव शिवम जटा कटाह संभ्रम ब्रह्मण्य नेम विलोल वेच वल्ल विराजमान मूर्त जगत 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 जगत. रावणाचा बोल आहे हो. ही काय लुंग्या सुंग्यांनी केलेली कविता आहे होय. तसलं तर फाट्यापर्यंत जायच तर मी 25 लिहिल. सासूच्या घरी जावं पोहणार. सासू म्हणते बसा बस. त्याने विचारलं इकडला बेत कसा कसा. बसा बसाला कसा कसा जॉईंट झाला. ती म्हणली गाय गाबन म्हैस पार्टीन शिळी देती पसा पसा. आणि माझ्या बोटाला झालंय नकुरडं ती करतंय ठसा ठसा. काय माती घालतो दिवाळीतल्या गाण्यावानी. यंदा नातू म्हणला चला आजोबा गाय वळाय. 17 नातू आहेत बाबा मला. 17 नातून 6 पंतू. धरण फुटलंय. ते मागल्या काही दिवसापूर्वी मला वाटतं न्यूझीलंडबरोबर सामना होता आणि हारला आपण भारत. त्याच्यात 3 सामने हारले. त्यातल्या शेवटचा सामना बघताना माझ्या डोळ्यात पाणी आलं की आपण हारलो. म्हणते नातू जवळ बसलेलो होतं. मला आजोबा काय झालं. म्हणलं हारलो आपण. बिलिंदर कार्ट बसायचं. ते म्हणला रडायला काय बाप मिळाला काय तुमचा. असली इबलीस कार्ट. रात्री बरं वाटलं. 201 धावा काढल्या. 61 धावाने जिंकला भारताने सामना. बरोबर आहे का. बरोबर आहे. मी तसा कसा सांगल खोट बघितल्याशिवाय. लय नाद अजून ह्या वयात कंडही नाद म्हणण्यापेक्षा कंड यागळा नाद यागळा. म्हणून असू द्या जे संस्कार आहे चालत राहत. टाहो फोडून देवाला हक मारायची. ठोपा रखवाये